आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे केशवा, या मायावी विश्वाचं रूप कसं आहे? हे अर्जुना, जेव्हा तू तुझ्या ज्ञानचक्षुंनी बघशील ना, तेव्हा तुला कळेल की हे मायेचं विश्व एका उलट्या वृक्षाप्रमाणे आहे, ज्याची मुळं वरती आहेत आणि फांद्या आणि पानं खालच्या दिशेला आहेत। तुझ्या अंतरचक्षुंद्वारे हे बघ अर्जुना। हे केशवा, मी या विश्ववृक्षाला बघू शकतो। याची मुळं वरती आहेत आणि ती तुझ्यातून निर्माण झाली। हो अर्जुना, जसं मी म्हटलं, हे मायेचं विश्व माझ्यातूनच उत्पन्न झालं आहे, म्हणून याची मुळं माझ्यातच आहेत आणि मायेचं स्थान माझ्या खाली असल्याने हे झाड उलट आहे। हे केशवा, या विश्ववृक्षात ब्रह्माचं स्थान कुठे आहे? हे अर्जुना, या विश्वाचा विस्तार करणारा असल्याने ब्रह्मा या वृक्षाची मुख्य शाखा आहेत। आणि वेद याची पानं आहेत। अरे पार्था, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही या वृक्षाच्या शाखांच्या पालवीप्रमाणे आहेत। हे पार्था, या माया वृक्षाचं सत, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या जलाने सिंचन केलं जातं। आसक्तीने घेरलेला मनुष्य याच झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेला असतो। पार्था, हा वृक्ष अनादी आहे, अनंत आहे। हा वृक्ष विश्वरूपी मायेचं प्रतीक आहे। हे मधुसूदना, जर हा वृक्षच सृष्टी आहे, तर याची विशाल छाया ही सगळीकडे पसरली असेल। मग मनुष्य याच्या छायेपासून कसा काय वाचू शकतो? हे अर्जुना, हे बरोबर आहे की हा वृक्ष विशाल आहे, पण या वृक्षाचा विधाता त्याहूनही विशाल आहे। हे अर्जुना, जेव्हा तू ज्ञान आणि वैराग्याच्या तलवारीने या विश्ववृक्षाला कापून टाकशील, तेव्हा तुला त्या परमात्म्याचं दर्शन घडेल, जो सर्वव्यापी आहे, प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहे, सगळ्यात वसलेला आहे। म्हणून पार्था, तू मला शरण ये। वाह प्रभू वाह,